हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. हॅलो. चला नीरज दाबने आपल्यासाठी पारितोषिक आहे. नीरज. सामाजिक कार्यकर्ते ओराळचे कल्पेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून यांच्याकडून देखील 500 रुपये नीरजसाठी या. बरेचसे पारितोषिक कल्पेश पाटील साहेबांना विनंती या. होराळे गावचे सामाजिक कार्यकर्ते कल्पेशजी पाटील साहेबांना विनंती मुख्य मंचावरती या. आपलं देखील सरचे स्वागत आहे. त्याला मिलिंद दादा सावंत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि ते जमा देखील होईल कॉम्बॉक्स मध्ये. दिलदार व्यक्तिमत्व. चौकार पहिल्या बॉलवरती इथे आला. चौकारीनं खातं ओपन केलं. अभिषेक जाधव करता आपण त्यांना पाहतोय. विकी आंबरे करते या टीमचा स्टार खेळाडू. ट्रम्प कार्ड. या 36 विभागामध्ये बरेचसे खेळाडू मागच्या मॅच मध्ये नीरज, अमर, अजय मोरेला आपण पाहिलं. नंदनपाडामध्ये आपण पाहतो विकी आंबरेला. इथे मात्र डिफेन्स केले. सेफ लँडेड. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मात्र एकच धावली. 5 धावा धावफलकावरती लागल्या जातील अद्यापर्यंत. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. पहिलं षटक किशोर यांचं आपण पाहतो. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. किशोर दाखल झालेत. तो इथे आक्रमक. लाऊड अपील. हाईट फॅक्टर अंपायर सांगतात इथे मॅटर करतो आणि इथे एक्स्ट्रा हाईट होती त्यामुळे इथे नॉट आउट असेल. लाऊड अपील झाली. जरूर मोठा विश्वास. थोडासा कमी उत्साह जास्त पाहायला मिळाला. 5 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावला गेला. विकी आंबरे यांना आपण पाहतो स्ट्राईक वरती. दर्जेदार फ्लेक्झिबल खेळाडू. खरतर नेहमीच करतर आपण वेळेला सलामीला येत असतो. चांगला स्टार्ट आपल्या टीमला देत असताना आपण विकी आंबरे यांना कित्येक वेळा पाहिलं असेल. ओ पुन्हा एकदा लाऊड अपील. पंचांनी बोट हवेत. अंपायर फिंगर गोज अप. याचाच अर्थ दुसऱ्याच बॉलवरती लगेचच इथे धक्का दिला. फर्स्ट विकेट डाऊन. विकी आंबरे यांच्या स्वरूपात पहिला धक्का टीम नंदनपाडाला. खरं तर होराळे गावचे सामाजिक कार्यकर्ते कल्पेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. दिनेश दादा खरिवले यांच्या शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती पार पडेल. होराळे गावचे सामाजिक कार्यकर्ते अगदी आपण पाहतो आदरणीय कल्पेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनिकेत जोशी साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. खरं तर होराळे गावचे सामाजिक कार्यकर्ते नेहमीच करत समाजासाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्व आदरणीय कल्पेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. खरं तर आपण पाहतोय अनिकेतजी जोशी साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी जी आपण ट्रॉफी पडतो आकर्षक ती या ठिकाणी पुरस्कृत केली गेल्या. अनिकेत जोशी साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती कल्पेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. युवा उद्योजक खरं तर उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती करणारे नाव आदरणीय आपण पाहतोय अनिकेत शेठ जोशी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर साठी या
ट्रॉफ्याज करता त्यांनी पॅक केल्यात, अगदी स्पॉन्सर केल्या त्या स्पर्धेमध्ये. ते पुढे सरसावून ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न फिल्डर होते, सेफली लँड झाला बॉल आणि ते मात्र एक जा प्राप्त होईल. धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचेल. खेळासाठी देखील पारितोषिक आहे. 7 स्टार गोल्डन बुद्रुक यांच्या माध्यमातून अबॅकससाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, अभिषेक दादा कदम यांच्या माध्यमातून 100 आहेत, म्हणजे एका अबॅकससाठी तब्बल 600 रुपये. इथे पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय 6 अंकावरती, 6 धावा धावफलकावरती आहेत. विकेट गमावला एक, विके आंबरे यांच्या स्वरूपात. सुरुवात थोडीशी कठीण आहे बॅटिंग करणाऱ्या नंदनपाडा या टीमची. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो माईक चेक. धावसंख्या आपण पाहतो 6 अंकावरती, 7 अंकावरती जाऊन पोहोचेल. 7 रन्स ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावरती आहेत. इथे प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय करत टॉस जिंकून टीम नंदनपाडा टीमने घेतला. अद्यापर्यंत 7 धावा, 1 विकेट गमावल्या. याबाबत सवाल वेगवान होता. अविनाश पालेंडे सरांचा इशारा आला, व्हाईट बॉलचा इशारा आला. टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल. इथे 8 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचला. ॲज अ स्कोरर खरं तर चालतं फिरतं संगणक कम्प्युटर ज्यांना म्हणतो, जे नरेश दलवी सर आमच्या समोर जॉईन झाले. त्यांच्या समोर आपण साईप्रीतची संपूर्ण टीम, अमित पाटील सरांना यादी आपण ऐकलं या स्पर्धेमध्ये. त्यासोबत BSF पॅनलला आपण पाहतोय. बॅक टू द बॉल ड्राईव्ह इथे मात्र आपण पाहतोय. आणि हॅलो चेक, हॅलो. इथं ऑन साईडला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न नाहीये, रोखलाय. आणि एक जाव इथे मात्र टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय थोडासा अंगलट येतो की का असं वाटू लागलं सुरुवातीला. स्टार्ट नेहमी महत्वाचा असतो आणि ते मात्र स्टार्ट थोडासा विके आंबरेची विकेट आल्यानंतर थोडासा खराब पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतो 9 या धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विकेट 1 गमावले कुणाल आणि आपण पाहतो अभिला मैदानाच्या आतमध्ये. तर कमालीचा खेळ करावाच लागेल. इथून डाबाला सावरावं लागेल, एका बॅटरला जबाबदारी घ्यावंच लागेल. एकाला आक्रमण तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहायला गेलं पेशन्स ठेवून मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. 9 धाबा धावफलकावरती लागल्यात. 9 रन्स ऑन बोर्ड, 9 धाबा आहेत. जरा स्पीडअप करा, भरपूर सारा वेळ घेतला जातो. टीम आपटी आयोजकांच्या माध्यमातून सूचना आता येत्या. यावरचा बॉल इथे मात्र लिव केलं पुन्हा एकदा बॅटरना. अभि आहे ट्रॅक एंड वरती स्ट्रगल करताना अभिला आपण पाहिलं. आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. चला व्हाईट यॉर्करचा प्रयत्न पहा. अगदी T20 क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतो स्लॉग ओव्हर्स मध्ये व्हाईट यॉर्करचा जास्त प्रयत्न केला जातो आणि हाच प्रयत्न यावरच पाहायला मिळाला गोलंदाज रमेश यांच्या माध्यमातून. इथे मात्र अँगल क्रिएट केला, परंतु बॉलला दाखवला सीमा पारचा रस्ता.
पहिल्या बॉलवरती अरे परंतु या बॉलवरती मी बारे हे सांगितलं बाटन आणि टोकला षटकार. षटकार बॉलवरती आला, अँगल क्रिएट करत बाहेरच्या बॉल वरती ट्रॅव्हल करत होता. फुल लेनचा बॉल द स्लॉट, जो स्लॉटचा एरिया आहे ना, त्या स्लॉटच्या एरियामध्ये हा बॉल पाहायला मिळाला आणि षटकार धावसंख्येला बल देणार षटकार आला अभि यांच्या बॅटमधून. हो इथे मात्र मोठा फटका केल्याचा लॉप करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क चांगला झालाच नाही. आउट रेंज ऑफ द बॅट आणि इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड केलं जाईल बॉलला. एक सिंगल इथे प्राप्त होईल अभिला आणि टीम नंदनपाडाला धावसंख्या 16 धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धाबा धावफलकावरती आहेत अद्यापर्यंत. दुसरा ओव्हरचा खेळ सुरू. रमेशनं काय गोलंदाजी केली अद्यापर्यंत, 5 बॉल फेकले, 10 धाबा खर्च केले, एक षटकार देखील आपण पाहिला. कमबॅक करून रन षटक्या रमेश यांचं. टीम भैरवण्यात आपली या टीमसाठी. ओ इथे बॅटची कडा, कॅच अँड टेकन, धक्का दुसरा दिला या ओव्हरमध्ये रमेशांनी टीम नंदनपाडाला. आणखीन एक धक्का दिला. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला गेला. धावसंख्या आपण पाहता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एंड ऑफ द 2 ओव्हर्स टीम पोहोचली नंदनपाडा 16 अंकावरती. विकेट गमावल्या 2. आधी आपण पाहिलं विकी आमरे, त्यानंतर कुणाल मात्र बाद झालेत. अभिषेक एका बाजूला संघर्ष करताना पाहायला मिळाले. इथून डाव सावरावा लागेल, इथून मात्र बॅटिंग चांगले होणं गरजेचं. टीमला ऍक्सलेट सुद्धा करायचा, एक टार्गेट सेट करायचा. आपल्या गोलंदाजांना आत्मविश्वास कॉन्फिडन्स येईल एवढी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभी करावी लागेल. अभिषेक आणि आपण जर पाहायला गेला आकाश यांना, न्यू बॅटर आकाश दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 16, 8च्या सरासरीनं अद्यापर्यंत टीम नंदनपाडा चालल्या. टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय कदाचित असं वाटलं असेल खेळपट्टीचा जास्त एक्सपिरियन्स या दोन्ही संघांना. इथे मोठी धावसंख्या उभारली ना, सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या चेसिंग करणाऱ्या टीमवरती आपण अतिरिक्त दबाव टाकू शकतो. हाच प्रयत्न आणि त्याच माइंडसेटनं बॅटिंगचा निर्णय अगदी टीम नंदनपाडा टीमचा पाहायला मिळाला. पण 16 धाबा 2 षटका अजूनही बाकी आहेत. इथून आक्रमण झालं तर नक्कीच मोठी धावसंख्या इथून देखील उभा राहू शकते. किमान 55-50 नाही तर अगदी 45 या धावसंख्येमध्ये पोहोचावं लागेल टीम नंदनपाडा या टीमला. त्याच्यामध्ये अभिषेक यांचं महत्वाचं योगदान राहील, जे सलामीला आले होते आणि हे सोबतीला आपण पाहतो आकाश यांना. तिसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती आदर्श पाटील या बसचा बॉल हॉप अँड पूल केला बॉलला. डीप विकेटला सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न आणि ते मात्र 2 धाबा इथे कंप्लीट झाल्या. ओ बॉलचं कलेक्शनच झालं नाही आणि 2 धाबा इझिली इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 18 धावसंख्येवरती धावफलक इथे जाऊन पोहोचलंय. 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धाबा धावफलकावरती आहेत. सगळी शांत सुरुवात, पण शांतता ही कमी काळाची असेल, कारण मैदानाच्या आतमध्ये अभिषेक सारखा खेळाडू जोपर्यंत अभिषेक आहेत ना, तोपर्यंत या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांची अपेक्षा टीम नंदनपाडाच्या पाठीराख्यांना असेल. विकी बाद झाल्यानंतर वारंवार उल्लेख आपण पाहतो, कुणाल विकीची विकेट महत्वाची ठरली. त्यानंतर धावसंख्येला लागलेला ब्रेक, ओ विकेट आणखीन एक, तू चल मैं आया या प्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली. अनदर विकेट डाऊन, आणखीन एक झटका बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. अठरा धावा फलकावरती आहेत. थर्ड ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि आदर्शला आपण पाहतो. आदर्श पाटील दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. आदर्श पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो. राजनू पाटील आले, सुरुवातीचे 3 धक्के बसला. धावसंख्या आपण पाहतो 18 वरती टीम नंदनपाडाची. ओ टॉप एज लागली, बॉल हवेत.
कीपर डाऊन दी बॉल. धक्का आणखीन एक दिला लगातारचा दुसरा. आदर्श पाटील पाटलांचा महाराष्ट्र आणि पाटलांना दादागिरी दाखवायला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धक्का या ठिकाणी लगातारचा दिला टीम नंदनपाडाला. राज मात्र इथे होतील बाद. धक्का आणखीन एक. 18 वरती धावफलक स्थिरावले गेला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं नरेश धावा आलं त्या अवघ्या 6. अगदी आपण जर पाहता गेला किशोरांच्या सेकंड ओव्हरमध्ये रमेश आणि षटक फेकलं. दुसरं धावा त्याने खर्च केला 16 आणि या षटकामध्ये अद्याप 3 बॉलमध्ये 2च धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट संपादन केल्यात त्या आदर्श पाटील यांनी. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर त्यात आदर्श पाटील आपण पाहायला मिळतील. विकेट हॅट्रिक दुसरे गोलंदाज ठरतील का जे विकेट हॅट्रिक संपादन करतील या स्पर्धेमध्ये. आदर्श पाटील हा कारनामा ही विकेट क्रिएट करतील का. विकेट हॅट्रिक संपादन करतील की षटकार येईल. ओ खोला टाकला इथे मात्र थोडस अगदी आपण पाहिला कीपर जास्त एक्साइटेड पाहायला मिळाल्या आणि बाईच्या स्वरूपात हा चौकारला नशिबासाठी नंदनपाडासाठी महत्वाचा चौकार मस्ट निडेड. ही बाउंड्री आल्या 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 22 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. कीपर थोडस एक्साइटेड पाहायला मिळालंय. त्यापेक्षा बॉल अडवण्याकडे जास्त लक्ष दिलं असतं ना तर कदाचित त्या धावा देखील वाचल्या गेल्या असत्या. बॅकअप देखील मिळाला हे चिंतेचा विषय बनला आणि इथे मात्र महत्वाच्या 4 धावा टीम नंदनपाडासाठी. इथून आक्रमण करावं लागेल अजिंक्यांना. ओ बागफुटला जाऊन लेट कटचा फटका. इथे मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला चालला. इथं फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न वेगानं 2 धावा. नंदनपाडा टीमला माहिती आहे आपल्याला इथून काय करायचं. अगदी बॉलर्सला सन्मानजनक टार्गेट उभं करून द्यायचं. 36 विभागातील मित्रांनो नंदनपाडा टीम स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप असलेली टीम आहे. त्यामुळे इथे धावा कमी जरी असल्या ना तरी या धावा वाचवण्याचं सामर्थ्य ही टीम नंदनपाडा ठेवत असते. 24 वरती धावफलक. आदर्श पाटीलने धावा खर्च केल्यात अद्याप या षटकामध्ये आपण पाहतो 8 4 22च्या त्यामध्ये म्हणजे अवघ्या आपण जर पाहायला गेला 4 धावा त्याने खर्च केल्यात. फुल्ला लाईनचा बॉल वेगानं टाकला. अंपायर फिंगर गोज ऑन. इथे क्लीन बोल्ड. धक्का आणखीन एक जाता जाता आदर्शने दिला तिसरा. ओव्हर हॅट्रिक त्याने कंप्लीट केल्या आणि इथे मात्र धाव संख्या स्थिरावल्या ती 24 अंकावरती. धक्का लागलाय टीम नंदनपाडाला 5वा. लास्ट ओव्हरचा खेळ अद्याप बाकी आहे. धाव संख्या 24. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला. 5 विकेट डाऊन झाल्यात. इथे मात्र आपण पाहतो युवा डॅशिंग युवा उद्योजक ज्यांनी या स्पर्धेसाठी खरं तर सामाजिक कार्यकर्ते उराले शरद काका मुंडे. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती शरद काका मुंडे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती परत या ठिकाणी शिवभाग पण या ठिकाणी होतं. आदरणीय अनिकेतजी जोशी साहेबांना विनंती असलेल्या आपण मुख्य व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी देण्यात आल्या. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी 24. किमान इथून आपण पाहिला 45चा आकडा अगदी गाठावा लागेल. किमान 4 मोठे फटके इथून जर आले ना तर चांगलं टार्गेट सेट होईल. 40 धावा आधीच आपण उल्लेख केला. बॉलिंग लाईनअप करता टीम नंदनपाड्याची स्ट्रॉंग. ऑन साईडला इथे कमालीचा झेल. अफलातून, अविश्वसनीय, इनक्रेडिबल.
झेल पकडला गेला. इथं फिल्डर होते पहिल्यांदा आपली टीमचे जयेश लबडेना टिपलेला आजच्या रात्रीतील सर्वोत्तम झेल आणि ते शॉट फाईन लेगला आणि ते कौतुक आणि टाळ्यांचा वर्षाव त्यांच्यासाठी होता. विकेट डाऊन 6वा धक्का टीम नंदनपाडाला. 200 रुपयाचा कॅश प्राइज विनयची जंगम यांच्या माध्यमातून. नाव येणं गरजेचं आहे, कारण पाठीराखे पारितोषिक देत असतं त्यांचं नाव येणं खूप गरजेचं असतं. विनय जंगम काका आमचे आहेत, त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आला. हा क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी आहेत आणि आपण पाहिला लगेचच का रिप्ले मध्ये आपण पाहिला. आणि ही रील आहे ना, जी क्लिप आहे आता आपटीकरांच्या स्टेटसवरती व्हॉट्सअपला नक्कीच दिसेल, कारण हे काय कमाईचा. अगदी आपण पाहायला गेला बाइंड होत असताना, बॉल डाऊन होत असताना पकडलेला झेल. अगदी आपण पाहिलं 6वा धक्का देऊन गेला टीम नंदनपाडाला. 24 वरती 6 सुमित आल्यात ऍज अ फिनिशर. इथे मात्र रोल निभावावं लागेल अगदी सुमित यांना. लेफ्टी बॅटर आहेत आणि बेनिफिट असं लेफ्टी बॅटरकडे जास्त पॉवर असते. एक्स्ट्रा पॉवरसाठी लेफ्टी बॅटर ओळखले जातात, त्यामुळे इथे किमान 2 फटके, 2 मोठे फटके ओव्हरमध्ये. प्रतीक बॉलिंग ट्रॅकवरती तयार. ओ क्लीन बोल्ट सेलिब्रेशन प्रतीकचं पाहायला मिळालं. धक्का आणखीन एक. इथे मात्र बॅटिंग ऑर्डर डासलत असताना हवेची झुळूक यावेळी पत्त्यांचा बंगला अगदी कोसला आणि त्याच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली. ऋतिक लबडे यांच्या माध्यमातून कॅशसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज फिल्डर होते. जयेश लबडेसाठी तब्बल 400 रुपये कॅशसाठी जमा देखील करा, नाही तर ऑनलाईन ट्रान्सफर करा, नाही तर आयोजक आमच्या खात्यातून देतील. ऑनलाईन जमा झाला. ऑनलाईन आहे आता, ऑनलाईनचा जमाना कॅशलेस आहे. तेच बोलतो आम्ही, ऑनलाईन आहे. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल. कॅशलेसचा जमाना आहे. सो 24 धावा धावफलकावरती 7 विकेट डाऊन झाल्यात. विकेटची फटजड पार्टनरशिप बनली आणि हे चित्र राहिलं धावसंख्या कमी. खरं तर नरेश सर अगदी आपण, मी तर म्हणे पहिल्याच अगदी पहिली लो स्कोरिंग मॅच आपण पाहणार आहोत की काय मैदानावरती. काय या मैदानावरती जेवढ्या मॅचेस झाल्यात अद्यापर्यंत हा विकेट हॅट्रिक देखील चान्स होता आणि पारितोषिक देखील आयोजकांच्या माध्यमातून आदरणीय निखिल शेठ पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक होतं. प्रतीक शेठ पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक 2222 लकी नंबर त्यांचा असावा. लास्ट बॉल वरती आपण पाहायला गेला याआधी व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट बॉल आला. धावसंख्या आपण पाहतोय 25 अंकावरती किमान एक मोठा फटका इथे यावाच लागेल. प्रतीकचा षटक आपण पाहतोय. विद्यमान सरपंच इथे मात्र धावसंख्या आपण पाहतो 27 वरती जाऊन पोहोचले. 27 रन्स बोर्ड. इथे आपण पाहतोय का बॅटिंग व्हाईट+1 अशा 2 धावा या बॉल वरती आल्या. एक एक धाव महत्वाची आहे. 27 रिव्ह व्हाईट साठी रिव्ह्यू असेल. सर रिव्ह्यू कोणाचा, बॅटिंग टीमचा बॉलिंग टीमचा? बॉलिंग टीमचा. थर्ड अंपायर ऑन स्क्रीन वरती बॉलिंग टीमचा रिव्ह्यू. ऑनफिल्ड डिसिजनला चॅलेंज केला. ऑनफिल्ड डिसिजन व्हाईट बॉल. खर तर युवा उद्योजक आपण पाहतो, युवा नेतृत्व आदरणीय प्रतीक्षित पाटील गोरठण यांच्या माध्यमातून नंदनपाडा टीम सर जिंकली तर त्यांच्यासाठी तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल, टीम साठी असेल. प्रतीक्षित पाटील थर्ड अंपायर ऑन स्क्रीन वरती टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतली गेल्या. तिसरे पंच थर्ड अंपायर ऑन स्क्रीन वरती
खरं तर आपण पाहतो नेहमीच या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात ना आपण ज्यांच्या उपस्थिती आपण पाहतो तो ओराळे गावाचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शरद काका मुंडे यांचा मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाला. त्यांचं काही स्वागत असेल. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व चेक केलं जातं. सूरज पाटील सर व्हाईट साठी रिव्ह्यू बॉलिंग टीमचा ऑनफिल्ड डिसिजन व्हाईट बॉल. बॉलर त्या अँगल मध्ये आला विजिबल या ठिकाणी जो व्ह्यू नाहीये त्या कारणाचा ऑनफिल्ड डिसिजन अविनाश सर तुम्हाला द्यावा लागेल. व्हाईट बॉल यस व्हाईट +1 दोन धाबा बॉल वरती आल्या. धावसंख्या 27. अक्षय पाटील यांच्या माध्यमातून जयेश लबडेसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज 600 रुपये जयेशने कमावलेत एका कॅश मध्ये. एक कॅश घेतली आणि एक कंपनीतला दिवसाचा रेट सुटला 600 रुपये. इथे मात्र याबाबतचा बॉल डॉट आला. धावसंख्या 27 मध्ये स्थिरावले गेल्या. दोन बॉलचा खेळ अद्यापही बाकी असावा या ओव्हरमध्ये शेवटचा ओव्हरमधील इथून एक मोठा फटका गरजेचा टीम नंदनपाडा टीमसाठी. सफल प्रत्येक फलंदाज इथे स्ट्रगल करताना दिसला. इथे मात्र आपण पाहू लेग बाईच्या स्वरूपात इथे मात्र धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या पोहोचेल 28 वरती. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल असेल. इथे स्ट्राईक एंड वरती मनीषला आपण पाहू. इथे मोठा फटका येणं गरजेचं. किमान एक चौकार जरी आला एक सन्मानजनक टोटल बनेल. त्यामुळे इथे धावसंख्या येणं गरजेचं. 28 28 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा टार्गेट सेट करणारा बॉल ऑन साइडला फटका हा देखील फसला. शेवटच्या बॉलवरती विकेट आली. सुरुवात जशी शेवट देखील तसाच झाला आणि ते मात्र 28 वरती रोखलं गेलं. टीम नंदनपाडाला बॅटिंग करण्याचा निर्णय थोडासा रॉंग ठरला की काय असं वाटू लागलं. 29 माफक आव्हान आहे भैरवनाथ आपटी या टीमच्या समोर. चला लगेच आपण शुभ सन्मानाकडे वळणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते ओराळे गावचे आमच्या आदरणीय क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय शरद काका मुंडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय अजय टेलिकॉमचे सर्व आणि यो उद्योजक निखिल शेठ पाटील यांना विनंती करतो आपला शुभ हस्ते शरद काका मुंडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि तिचं जतन गज हनुमान मित्रमंडळ आयोजित गोर्टनच्या स्पर्धेमध्ये केलं जातं. नेक्स्ट मॅच गोंदाम आणि त्यांच्या विरुद्ध सॉरी गोंदाव टीमचा कॅप्टन आणि सॉली टीमचा कॅप्टन टॉस साठी या सर दोन्ही कॅप्टन या पूल मध्ये आपण पाहिला सी ग्रुप मधील शेवटची फाईट आपल्याला पहिल्या फेरीत पाहायला मिळेल. स्वाली आणि त्यांच्या विरोधात गोंदाव दोन्ही टीमचे कॅप्टन या 29चा टार्गेट भैरवनाथ आपटी या टीमच्या समोर. दयन मनवेच्या चेहऱ्यावरती आता स्माइल पाहायला मिळते. आपण पाहतो आदरणीय शरद काका मुंडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. सामाजिक कार्यकर्ते आहेत क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी मंडळी आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आदरणीय निखिल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. टॉस देखील त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. दोन्ही कॅप्टन आलेत का सर? गोंदावचा आलाय कॅप्टन सर. स्वाली टीमचा कॅप्टन या चला. स्वाली टीमचा कॅप्टन या सर. स्वाली टीम कॅप्टन पाठवा. शरद काका मुंडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला तर टॉस जिंकला गोंदाव टीमला. निर्णय आमच्यापर्यंत कॅप्टन पोहोचवा लगेच. चला बॅटर पाठवा. चला बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. सर आवाज येतो आतमध्ये? बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. 29 माफक आव्हान 24 बॉल मध्ये टीम भैरवनाथ आपटी या टीमच्या समोर.
चाललं होतं आणि इथे मात्र सुरुवात. ओ वेगवान फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळाली. गोलीच्या वेगानं प्रचंड वेगात हा बॉल डिलिव्हर झाला. ही डिलिव्हरी नव्हती, डायरेक्ट चॅलेंज होतं बॅटरसाठी आणि इथे मात्र बऱ्याच सौदीनंतर डॉट बॉल पाहिला. रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं साईप्रीत लाईव्ह. सो अगदी आपण पाहायला गेलं तर पनवेल विभागातील आपण पाहायला गेला ट्रेंडिंग वरती असलेली वाहिनी आहे सध्याच्या घडीला आणि संपूर्ण रायगड भरामध्ये अगदी या वाहिनीची चर्चा राहिली. इथे पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट, फिल्डरला शोधलाय आणि धक्का दिला पहिला. इथे मात्र गोलंदाजी करत असताना शेवटच्या बॉलवरती विकेट आल्या आणि धावसंख्या 13 वरती स्थिरावल्या. पहिले षटक अभिषेक यांचा आपण पाहिला. अभिषेक सलामीला आले होते, त्यांच्यासमोर किशोर होते. दोन ट्रम्प कार्ड खेळू एकमेकांसमोर. त्याने मात्र इथे धक्का बसला पहिला. स्टार्ट चांगला 29चा स्पाटला करायचा, त्यामुळे 13 धावा. नेक्स्ट टीम बी रेडी राहा, गोंदाव टीम. आणि सॉलिड टॉस जिंकला गोंदाव ना. निर्णय आमच्या भारतात येणं अपेक्षित आहे. गोंदाव टीम चला फिल्डिंगचा निर्णय. यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय नेक्स्ट मॅच मध्ये गोंदाव टीमने घेतला. बॅटिंग साठी इन्व्हाइट सॉलिड टीमला केला. चला हवा कॅच ज्या प्रेक्षकाने पकडली असेल त्याला विनंती, आपण या हवा कॅच पकडली. चला लाजू नका, हे हक्काचे पैसे तुमचे. अगदी आपण पाहिला अभिषेक दादा कदम यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 7 स्टार गोरठण मित्रमंडळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज, 600 रुपये आहेत मित्रांनो. चला आयवा कॅच ज्याने पकडला असेल ना प्रेक्षक, त्यांनी या. उत्तमजी श्रीखंडे, उत्तमजी श्रीखंडे. उत्तम श्रीखंडे, कॅश तुम्ही पकडली. 600 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला इथे दिलं जाईल. तेव्हा जाऊ नका कुठे, लगेच तुम्हाला दिलं जाईल. ही स्पर्धाच अशी आहे ना, लगेच तुम्हाला रोख पारितोषिक या ठिकाणी दिलं जातं. त्यासाठी या स्पर्धेची ओळख आहे, पर्व पहिले या स्पर्धेचं. आणि खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहिल्या आयोजकांच्या माध्यमातून. पहिली रात्र कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं खूप चांगले संघ. बीड संघाने तर क्वालिफाय केलाय सुपर 6 साठी. सुपर 5 साठी बीड टीमनं क्वालिफाय केल्या. परंतु इथे आपण पाहतोय 13 वरती धावफलक. सेकंड ओव्हर साठी इथे राज दाखल झाले. 29चा पाठलाग करत असताना इथे अजूनही पाठलाग करावा लागेल 16 धावसंख्येचा. शेवटच्या 18 बॉल 16ची गरजा. ओ लेट कटचा फटका, आउटफील्ड फास्ट बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पार. चौकार या बॉलवरती आला. अजूनही इक्वेशन मायनस झाला. इथे मात्र 17 बॉल्स आणि 12 धावसंख्येची आता गरज आहे. सतरा धावा धावफलकरती लागल्यात. 17 रन्स ऑन बोर्ड. 29 म्हणजे 12 धावा अजूनही करायच्या टीम भैरवनाथ आपटी टीमला. गोलंदाजी ट्रॅक वरती राज दाखल झालेत. ओ बॅकफुटला जाऊन पंच केला, डीप बॅकवर्डला फिल्डर आणि ते मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावा कंप्लीट झाल्या. बॉडी लँग्वेज नंदनबाग टीमची थोडीशी नेगेटिव्ह पाहायला मिळाले. धावसंख्या 2 ने वाढली आणि अजून टार्गेटच्या जवळ जाताना आपण भैरवनाथ आपटी टीमला पाहिला. 17 धाबा धावफलकर लागल्या गेल्यात. 19 माफ करा, 19 धाबा धावफलकर लागल्या गेल्यात. अजून धावसंख्येचा पाठलाग किती करायचा. 19 धाबा.
प्रेक्षकांसाठी देखील बरंच काही या स्पर्धेमध्ये आहे. तर मॅच कडे बोलूया इथे मात्र पहिला अवकाश तिथे सोडला त्या प्रेक्षकाने या बॉलवरती. व बाद चिकडा टॉपेज शॉट फाईनलीला टिपला झेल परंतु वेळ निघून गेल्या कारण 25 वरती अवघ्या 4 धावसंख्येची आता गरज आहे विजयासाठी टीम भैरवनाथ आपटी या टीमला. अवघ्या 4 धावसंख्येची आता गरज आहे. बॅटर बाद झाले जरूर. अभिषेक कदम यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज जो होता ते आमच्याकडे जमा झाले. दादा तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर आम्ही या ठिकाणी करू. अभिषेक कदम यांच्या माध्यमातून 100 होते ते कॅश प्राइज आमच्याकडे तुम्हाला मी ट्रान्सफर करतो लगेच. अभिषेक कदम यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज संपूर्ण स्पर्धेसाठी अवकाशासाठी 100 रुपये या ठिकाणी जमा झालेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जाईल. धावसंख्या 26-30 धावसंख्येची गरज अजूनही 3 धावा करायच्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. नंदनवाडा टीम बॅटिंग थोडीशी खराब राहिली. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय थोडासा खराब ठरला गेला. नयन मनवे नॉन स्ट्राइक एंडवरती. नयन मनवेसाठी आता पारितोषिक लगेच आला. आदित्य पाटील यांच्या माध्यमातून परंतु ओव्हर या ठिकाणी संपली. जर नयन मनवे स्ट्राइक एंडवरती आले षटकार रगावला तर आदित्य पाटील यांच्या माध्यमातून एका षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. किरण पाटील जे स्वाई गावचे सामाजिक कार्यकर्ते आहेत किरणजी पाटील साहेब त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सरचे स्वागत आहे. चला त्या प्रेक्षकाला आपण उत्तमची श्रीखंड आहे त्याने अवकाश पकडला. अभिषेक कदम यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडे पोहोचवला गेला. 12 बॉल 2 ची गरज आहे. मॅच लवकर फिनिशिंग टीम गोंदाव फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं नेक्स्ट मॅच म्हणजे स्वाली टीमला. स्वाली टीम बॅटर लगेच रेडी ठेवा आणि गोंदाव टीम लगेच मॅच संपला आपण मैदानाच्या आतमध्ये जायचा. स्विच हिट आणि इथे मात्र अल्टी पल्टी बॉल झाला गल्टी. विनिंग स्ट्रोक चौकार 4. चला बॉल जमा करा. परंतु आपण पाहतोय माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली दादांनी. प्रसाद पाटील जॉब अभावी ते बँगलोरला असतात परंतु क्रिकेट या अगदी संपूर्ण जगताला विश्वाला क्रिकेटने वेळ लावलं का म्हणतात. बँगलोर म्हणून जॉब असताना सुद्धा देखील क्रिकेट पायी गावापायी या अगदी प्रसाद पाटील या मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला बॉल द्या.